तो शांत येण्यासाठी मी भरपूर त्यासाठी काय केलं. अगदी ब्राह्मण देवऋषी सगळं मी केले त्यासाठी. होम केलेत कितीतरी पैसा मी त्यासाठी घालवला. आणि घरात माहित नसताना, ह्यांना माहित नसताना मी म्हणजे हे कामावरती गेले की मी जायची की कुठून तरी सुधरेल, तो शांत येईल असं वाटायचं मला. झालं का शांत झालं का नाही? शांत तर नाही झाला, पण असं वाटतंय की कुठेतरी तो मोठा झालाय असं. बाहेर गेलं, फ्लेक्स पाहिले ते खूप मन भरून येते असं माझं, की आतापर्यंत कधीच असं त्याच्याबद्दल मी चांगलं असं बघितलं नाही, कधीच नाही. कारण बाहेर गेलं की लोक अशी म्हणायची असा करतो तसा करतो, म्हणजे त्याच्याबद्दल मला सगळं असं वाईटच बोलून घ्यायची सवय होती. पण आता नाही असं वाटत. तर मित्रांनो, चांग बोले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, चल भावा सिटी हा कार्यक्रम सध्या सोशल मीडियावर भरपूर व्हायरल होत आहे आणि जी मराठीवर आपल्या वाई तालुक्याच्या लोहारे गावातल्या अथर्व जगताप या जॉकीनं, म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला एक नामांकित ड्रायव्हर याने जी मराठीवर पदार्पण केलेलं आहे. आणि त्याचे वडील आपल्या समवेत आहेत आणि एक प्रकारे बैलगाडी क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आता अथर्व करतोय. आणि नक्कीच सर्व वाई तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे एक अभिमानाने त्याच्याकडे पाहतोय. तर त्याचे वडील आहेत आपल्या समवेत. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय दे. माझं नाव राजेंद्र जगताप. मी मूळचा राहणारा लोहारचाच. आणि आमचं गाव तसं एक सांस्कृतिक वारसा जपणारं गाव आहे. आमच्या गावामध्ये भरपूर सुबकता आहे. शेती प्रधान आमचं गाव आहे आणि गावाला तसा एक सांस्कृतिक वारसा बी चांगला आहे. एक प्रकारे मोठं गाव आहे. मी पाहिलं आता भरपूर, म्हणजे किती लोकसंख्या आहे एकूण गाव? 1200 ते 1500 लोकसंख्या आहे आमच्या गावची. आणि सर्व क्षेत्रात आमच्यातली म्हणजे जी गावातली मुलं आहेत ते अगदी शिक्षण क्षेत्रात, सर्व क्षेत्रात सगळ्या ठिकाणी पुढे आहेत. मिलिटरीमध्ये सर्व बाजूने सगळ्या क्षेत्रात तुमचे सर्व गुण संपन्न आहे. बरं, आता सध्या 10 ते 15 दिवस कसे चाललेत आता लाईफ मधले? एकदम सगळं चेंज झाल्यासारखं वाटतंय, काय सांगाल त्याबद्दल? नक्कीच. आता अथर्व जेव्हापासून TV मध्ये गेलाय बैलगाड्या क्षेत्राच्या माध्यमातून, तेव्हापासून खरंच असं मनाला उभारी येते की आपल्या मुलांना काहीतरी करून दाखवलंय. आणि आम्ही सारखं त्याला म्हणायचं की बाबा कशाला त्या बैलगाडी जातोय, म्हणजे त्रासाचं काम आहे, रिस्की उन्हातानाचे बैल पळवायला लागतात, काय होतात. आणि तो रात्रीचा जायचा इथूनच. म्हणणार कशाला काय करतोयस तू. पण आताचे पाहून असं वाटतं की ते खरोखर एक चांगल्या मार्गात आहे असं वाटतं. एक प्रकारे तुम्हाला एवढी आवड नाही बैलगाडीची, त्याला कशी आवड निर्माण झाली, कसं काय? बैलगाडी क्षेत्र म्हणजे माझ्यापासून फार दूर आहे. अजून मी प्रत्यक्ष बैलगाडी पाहिलेली नाही. युट्यूबवर वगैरे आम्ही बैलगाड्या भरपूर पाहिल्यात, पण प्रत्यक्ष व्हायचा अनुभव आला नाही. आणि त्याला शाळेचं शिक्षण मुळात लक्ष जरा कमीच होतं. तो 12वी पर्यंत शिकलेला आहे. आणि आमच्या शेजारी एक बैलांची जोडी आहे, लाडू बैल म्हणून. तर त्यांच्याकडं तो जायचा, गाठभेट घ्यायचा. तिथून पुढं तो हळूहळू बैलगाड्या क्षेत्रात गेला. ती त्याला त्याची इतकी आवड झाली की तो घरी जेवणार नाही, पण तो बैलांच्याकडे जाईल. रात्र मानणार नाही, दिवस मानणार नाही, जेवण मानणार नाही. ते गोठा आणि तू बैल जर खात नसला तर तो जेव्हा तो घरी येत नाही, तो गोठ्यावर झोपतो 4-4 दिवस तिथंच. त्याला बोलायला लागतात काय तुला आंघोळीचं वेगळंच आहे का नाही, काय नाही म्हणतो. मी केलं, इथे सगळं झालंय माझं काम. म्हणजे एवढी आवड निर्माण झाली या क्षेत्राची लहानपणीपासून. म्हणजे ते एक प्रकारे लाडू बैल होता तेव्हापासून त्याने. लाडू बैलच्या अगोदर आमच्या गावात त्याच्या रेग्युलर बैलगाड्या होत्या, म्हणजे अगदी शर्यतीची ती बैल नव्हती. तेव्हापासूनच त्याला बैलांचा गुरांचा नाद. पण तो शर्यतीचा बैल त्याने एकदा बघितला, शर्यत कशी असते बघितली. त्यानंतर तो तिकडे इतका जोरात वाढला गेला की त्याने ते सगळं वाहूनच घेतलं. रात्री 4ला फोन आला तरी कुठं जायचं विचारत नाही, डायरेक्ट आलो असं असतं. एक प्रकारे ड्रायव्हर क्षेत्र हे रिस्की आहे थोडंसं. काय सांगता, म्हणजे ज्यावेळेस अड्ड्यावरती वगैरे जातो बैलगाड्या शर्यतीवरती, तेव्हा घरातले विरोध होते का सुरुवातीला? म्हणजे हो, ऍक्च्युली बैलगाड्या शर्यत बघताना बघणाऱ्यांना त्याची मजा वाटते, पण जे ऍक्च्युअल जे जॉकी ड्रायव्हर्स जे लोक आहेत
आणि बैल ह्यांना ते खरोखर ते कसरतीचं काम ते करायला लागते. केव्हा झालं सिलेक्शन, कशी प्रोसेस होती? चल भावासाठी हा कार्यक्रम आता जी मराठीवर सुरू झाला आणि एक प्रकारे आपण पाहतोय 12 कॅन्डिडेट त्यांनी निवडलेत, सर्व ग्रामीण भागातले आहेत. कशा पद्धतीने सिलेक्शन झालं? सिलेक्शन म्हणजे ते एका मैदानावर तो गेलता, आपलं रेग्युलर जसं जातो मैदानावर तसं तो मैदानावर लागल्यावर तो मैदानावर गेला आणि त्यानंतर तो सगळं काम करत असताना तर त्याला काय झालं, त्याला असं वाटलं की आपल्याला लोक काहीतरी वॉच ठेवून येत, काय करतोय काय नाही. ते 4-5 लोक त्याच्या मागे फिरत होती, हा कसा बोलतोय, कसा काय करतोय, दिवसभर काय काय करतोय, दिवसभर त्याच्या मागं तो वैतागला, म्हणला तुम्ही सारखं माझ्या मागं काय करताय म्हणून. ते म्हणले काय नाही आम्ही माहिती घेतोय शिकतोय असं म्हणून. तिथून ते विषय गेला आणि त्यानंतर त्यांनी 2-3 दिवसांनी म्हणले आम्हाला एक तुमची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करू थोडंसं पाहिजे आम्हाला, जरा बाईट द्या म्हणले, बोलून दाखवा कसं बोलताय. तर त्यांनी बोलून दाखवलं आणि मग त्या टीमनं त्यात ते जी मराठीची कास्टिंग टीम होती आम्हाला कोणालाच माहीत नव्हतं. त्यांनी तिकडं पाठवला व्हिडिओ, त्यांना म्हणले सगळं सिलेक्शन त्याचं झालं तिथं. ते आम्हाला कोणाला, त्याला पण माहीत होतं आणि आम्हाला पण माहीत नव्हतं. पण जेव्हा ते लोक आले म्हणले असा एक कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचं आम्हाला नाव काय सांगितलं नव्हतं. ते म्हणले कार्यक्रम आहे, पाठवताय का? आता आम्ही म्हणले इथं बसून त्या बैलगाडीच्या शर्यतीच्या मागं त्या ट्रॅक्टरवर डंपरवर जाण्यापेक्षा तुम्ही घेताय तर घेऊन जावं म्हणलं, काय ते चांगलं शिकाय तरी ते भेटेल त्याला. तो म्हणले 2-3 महिने राहील का तिकडं? तो म्हणलं 4 महिने 6 महिने वर्षभर राहील तिथंच म्हटलं. आणि जेव्हा ते खरोखर त्यांची टीम आमच्या गावात त्याच्या शूटिंगसाठी आली तेव्हा आम्हाला कळलं की याचं सिलेक्शन झी मराठीच्या एका कार्यक्रमात झालंय. एक प्रकारे एक आयुष्याला कलाटणी म्हणावं लागेल, कारण तिथे गेल्यावर एक बोलायला मोठे मोठे कलाकार आहेत, त्यांच्या समवेत राहणं झालं, बोलणं झालं, एक पर्सनॅलिटीमध्ये फरक 100% दिसेल का आम्हाला? नाही, नक्कीच. काय झालं, झी मराठीचं प्लॅटफॉर्म एवढा चांगला आहे की त्याला आता आयुष्यातून एक चांगली सुधारायची संधी त्याला तिथून मिळणार आहे. म्हणजे त्याची विचार करण्याची क्षमता आणि त्याला त्याला एक चान्स भेटला की आपलं बैलगाडा क्षेत्र आहे ते अजून एक्सप्लोर करून टी व्हीवर सांगणं किंवा त्या भाषेतून त्याला दाखवणं आणि बैलगाडा क्षेत्राला एका उंचीवर नेऊन ठेवणं, त्याला आता ते खरोखर टास्क आहे. आणि त्या क्षेत्रात वागल्यामुळं त्याच्या स्वतःचा सुद्धा चांगला बदल होईल अशी आमची बी अपेक्षा आहे. आणि एक अभिमान म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला पहिलाच व्यक्ती असेल की तो टीव्ही वर दिसतोय म्हणून. आता बैलगाडी क्षेत्र पहिल्यांदा आम्ही सगळं युट्यूबवर बघतोय. ज्या वेळेला आम्ही त्याचा प्रोमो बघितला बैलगाडी क्षेत्राचा की ते खरोखरच की आतापर्यंत आम्ही युट्यूबवर बघत होतो सगळे, पण पहिल्यांदा झी मराठीनं बैलगाड्या शर्यतीला एवढं एक्सप्लेनेशन दिलं त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून आणि GCTV कार्यक्रमातून ज्यावेळेला अथर्वचं मागचं बॅकग्राऊंड दाखवत होती त्यावेळेला ते पाहून समाधानाचं वाटलं. अरे प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा काहीतरी करावं त्यानं आयुष्यामध्ये. एक असं वाटलेलं की वेगळ्या क्षेत्राकडे भटकत चाललंय, कारण आता आपण पाहतो की बैलगाडी क्षेत्र म्हटलं की काय नाद किंवा बाबा काय करतोय आपला मुलगा असं म्हणून काही जणांचं कानावरती पडतं. तसं काय झालं का? म्हणजे कसं काय म्हणजे हे झालं? जसं तो बैलगाडी क्षेत्रात जायला लागला म्हणजे रात्रीचं जाणं, उशिरा येणं आणि ते रिस्की काम बघून सगळे लोक म्हणायचे पोरग कामाला लागले, आता हे काय सुधारत नाही पोरग. आम्ही पण त्याला सांगून काटाळलं की बाबा तू म्हणलं हाऊस म्हणून तू बैलगाडी क्षेत्र करू शकतोस, पण जीवन जगायला सुद्धा तुला काहीतरी वेगळं शिकायला लागेल. म्हणून त्याला आम्ही बऱ्याच वेळा त्याला सांगितलं की बाबा तू जायचं तर पण तू पहिलं मेन कामाचं काहीतरी बघ. पण त्याच्या डोक्यात ते एकच, फक्त बैलगाडा. ॲज अ प्रोफेशन म्हणून आपल्याला काहीतरी करिअर करायचं आहे असं तुम्ही प्रत्येक वेळी सांगत होता त्याला म्हणा? हो, प्रत्येक वेळेला मी त्याला असं सांगितलं की बाबा तू जीवन जगण्यासाठी काहीतरी शिक, कुठलाही व्यवसाय शिक. तुला शिक्षणात तू जास्त नाहीस ना, कोणताही असा व्यवसाय शिक ज्यात तुझं कुटुंब चालेल तुझं. कारण आता आपण इथून पुढं बघतोय की आता जशी जशी महागाई वाढते, पैशाची किंमत काही लोकांना कळायला लागली आहे, तर भविष्यात ह्याला त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्याला सतत सांगायचा प्रयत्न करतो की तू बैलगाडी कर पण हाऊस म्हणून कर, बाकी तुला रेग्युलर आयुष्य जगायलाच लागायला लागणार आहे. कारण आई वडील तुला काय सारखं सांभाळणार नाहीयेत. जेव्हा तुझ्यावर जबाबदारी पडेल तेव्हा तुझ्या खिशात काहीतरी पैसे शिल्लक असले पाहिजे. म्हणालेलं की बैलगाडी क्षेत्र म्हणजे माझं जगणं आहे, म्हणजे त्याच्या रक्तातच हा नाद आहे. आणि एक प्रकारे हा नाद म्हणतात ना की काय सुचत नाही, हा नाद एकदा लागला त्याला बैलगाडीशिवाय काय सुचतच नाही मुळातच. त्याचं आंघोळीवर पण लक्ष नाही, कशावर पण लक्ष नाही. त्याला पैसे नसले तरी तो कुठून पैसे गोळा करतो. मी आजपर्यंत त्याला खर्चाला 1 रुपया दिलेला नाही.
तो आता इतक्या वर्षात झालाय ना की त्याला आपण म्हणतो बाबा हे 500 घे 200 घे, त्याला अजून मी एकही रुपया त्याला खर्च करून त्याला दिला नाही. सगळा त्याचा खर्च त्यांनीच केलेला आहे सगळा. बरं. त्याचं शिक्षण काय झालं? कसं काय? शिक्षण त्याचं 12वी झालं. 12वी झालं. बर. 12वी नंतर स्टॉप केलं का कसं काय? 12वी म्हणजे कोरोना तो 10वीत होता आणि 10वी नंतर तो बाहेरूनच 11वी 12वी केलं. एक्सटर्नल. हा, आणि त्यावेळेला तिथून तो बैलगाडी क्षेत्रात ओढला गेला. पहिलं दुसऱ्यांच्या बैलाकडे जाणे, बैल सांभाळायला घेणं वगैरे असं त्याने बरेच काम उद्योग केले त्यांनी. आमच्या घरी जवळजवळ तो कितीतरी वेळा बैल घेऊन आलाय पुजायला ह्याला, आणि बैल सगळी स्ट्रॉंग, आणि इतकं बैल चांगले सांभाळतो आणि इतकं त्यांची बैलाची काळजी घेतो, देखभाल वगैरे की खूप. म्हणजे तो आमच्यावर पण कधी कधी लक्ष देत नाही, त्याचं ते बैलगाडी त्याचं ते सारखं चालू असतं. कधी फोन केला तर गोट्या वे, पहिल्या रिंगमध्ये तर कधीच फोन उचलत नाही. हो आहे, ठीक आहे, करतोय ओके असं सांगून मग. लहानपणीचे जरा किस्से सांगा ना प्रेक्षकांना. काय म्हणजे एक जबरदस्त त्याचा म्हणजे टीजर मध्ये लुक पाहायला मिळालाच, एक आवाज पण वेगळाच आहे, म्हणजे काय किस्से सांगाल जरा? लहानपणी म्हणणार तर त्याला पहिल्यांदा तो इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी आहे. तर इंग्लिश मिडियम आमच्यापासून इथून एक 5-6 किलोमीटरवर शाळा आहे, पण जाताना चालत जायला लागायचं. मग ह्याच्या बैलगाडीत बस, त्याच्या बैलगाडीत बस. तो काय करायचा, त्या शेतकऱ्याबरोबरच त्यांच्या रानात जायचा, तिथूनच त्यांच्याबरोबरच गाडीवर बसल्या की म्हणला कुठं चालला राहणार, मी त्यांच्यावरच रानात जायचं. अगदी पहिली दुसरीपासून त्याची सुरुवात. तिथून मग ती शाळा बंद केली आणि गावाच्या शाळेत टाकला त्याला. गावाच्या शाळेत त्यांनी 7वीपर्यंत शिक्षण केलं. 7वीत एका शिक्षकाबरोबर थोडीशी जरा चर्चा झाली. ह्याने गावातले सगळे नेते मंडळी बोलावले आणि शिक्षकाकडे गेला की ह्यांनी मला असंच झालं. अरे ते म्हणले हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे, काय आहे. पण त्याची त्याच वेळेला त्याची एवढी बुद्धी फार चालत होती की आपल्याला ह्यांना कोणाला सांगायला लागेल की आपल्याला काय झालं की लगेच ते म्हणजे ह्यांना बोलवून त्याला बोलवून त्याने ते प्रकरण मिटवून टाकलं काय झालंय ते. तिथून त्याला आम्ही वायच्या शाळेत घातला. तिथं पण आपण विद्वेष काय आमचा की बाबा त्याला चांगलं शिक्षण भेटेल. तिथं बी त्याने त्याची मित्रमंडळी गोळा केली. मग त्या बाहेरच्या कट्ट्यावर बिट्ट्यावर बसणे, आमच्याकडं आपल्या वाई परिसरात आमच्या घाट भरपूर आहेत, म्हणजे त्याला सांस्कृतिक वारसा असल्यामुळे वाई शहराला आमच्या घाट बसायला भरपूर आहेत. ते घाटात जाऊन बसायचं मस्तपैकी दगडावरती तिकडे जाऊन. मग ते आमच्या लक्षात आलं. तिथून मग त्याला आम्ही शाळेसाठी तापोळा शाळेत घातलं. तापोळ्याला एक वसतिगृह आहे, तिथं आम्ही टाकलं त्याला महाबळेश्वरच्या पुढे. तिथं बी त्यांनी 2 वर्ष शाळा केली. तिथं बी त्याचे कोकणातले तिकडचे लोक एकतर प्रेमळ, आणि हॉस्टेलमध्ये राहिल्यामुळे त्यांना मुलांची आपुलकी जास्त. मग त्यांच्या घरी जाणे, त्यांच्या रानात जाणे, ओढ्याने खेकडं पकडणे वगैरे, त्यांची गुरं सांभाळणे सगळे तिथं त्यांच्याकडेच राहायला. तिथनं काढून तो साप वाईला आला की तो बैलगाडा क्षेत्रात पूर्णच गेला तिकडं. म्हणजे ते सुरुवात तिथूनच झाली म्हणा. हो, सुरुवात तशी अगोदरच होती, पण आम्ही त्याला लांब ठेवायचा प्रयत्न केला होता, पण तो पूर्ण तिथंच आला. म्हणजे एक प्रकारे तो जरा चंचल होता, त्यामुळे कुठेतरी वसतिगृहात टाकल्यावर जरा शांत होईल मला वाटलं होतं, पण तसं काय झालं नाही. जे होस्ट करणारे आहेत शो म्हणजे श्रेयस तळपदे सर आहेत, तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? एक मला वाटतंय पुष्पा पिक्चरमध्ये त्यांनी मराठीमधलं जे डब व्हर्जन आलेलं ते त्यांनी केलेलं. काय मुळात आम्ही श्रेय तळपदे यांचे मुळातच आमच्या आवडीचे अभिनेता आहेत. ते त्यांचे सर्वच कामं चांगले असतात, आणि पुष्पाला त्यांचा आवाज आहे त्या सगळ्यांना माहितीच आहेत. आणि श्रेयस तळपदे यांच्याविषयी कुणाला सांगणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे. इतकी ती मोठी व्यक्ती आहे. भेटायची इच्छा आहे काय? अतिशय. त्यांना अथर्वमुळे मला भेटायला मिळेल अशी मला असं वाटायला लागले. आम्ही पहिल्यांदा माझा मुलगा त्यांच्या जवळ इतका गेलाय, आम्ही सुद्धा विचार सुद्धा केला नव्हता. ज्यावेळेस प्रथमच तुम्ही टीजर पाहिला मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती, डोळ्यातून अश्रू आले का त्यावेळेस? हो, नक्कीच. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे भावनिक तो वेळ होती त्यावेळेस म्हणावं. पहिला ज्यावेळेला शूटिंग चालू झालं गावामध्ये, तर तेव्हा आम्हाला वाटायचं एवढं त्याचा डिस्प्ले तर तो होणार नाही त्या व्हिडिओतून. जसं त्यावेळेला आम्ही जो व्हिडिओ त्यावेळेला मी खरोखर बघितला पहिल्यांदा टीव्हीवर आल्यावर, त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की माझ्याच मुलाला मी ओळखायला चुकलो का काय, कारण ती गोष्टच ग्रेट होती आमच्यासाठी. आणि त्यापासून त्याच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोनच बदलला आहे की मुलाला आपण चांगली दिशा देऊ शकलो नाही, पण ह्या मार्गातून त्याला चांगली दिशा भेटली, आणि जी मराठीसारख्या ठिकाणी जाऊन तो नक्कीच सुधारणार किंवा
कार्यक्रम तो जिंकू किंवा न जिंकू, पण त्याच्यात तो स्वतः तो मन जिंकणार. बदल, मन तर 100% मन जिंकणार, मन जिंकणार असतो आणि त्याच्यात पण बदल घडवून आणणार. आणि दादा तुम्ही म्हणाला तुम्ही 2 दिवस जॉबला पण गेलेले नाही आता, एवढे बिझी आहात आता सध्या, आणि काय प्रतिक्रिया कशा येतात मित्र परिवार संपूर्ण म्हणजे आणि गावकरी? आज जी म्हणजे आता गेले का 8 दिवस झाले गावामध्ये संपूर्ण त्याच्या मित्र परिवारात अगदी संपूर्ण गावात म्हटलं तरी त्याची चर्चा आहे की अथर्व ड्रायव्हर, अथर्व आपला त्याला डीजा म्हणतात सगळे, अथर्व ड्रायव्हर लावाय. तर त्याची चर्चा प्रत्येकाच्या स्टेटसला त्याचंच व्हिडिओ आहेत आणि प्रत्येकाच्या चर्चेत सुद्धा त्याचंच नाव आहे. आणि त्याचे मित्र लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच, म्हातारी माणसं बी त्याचे मित्र आहेत आणि बारकी पोरं बी त्याचे मित्र आहेत. असं नाही की आपले ते एका लेवलचे मित्र आहेत. तुमच्यावर तासभर बोलला तरी तुम्ही त्याचं नाव, मोबाईल नंबर तुम्ही सेव्ह करून घेणारच. म्हणजे एक आपुलकी निर्माण करणार, आपुलकीनं वागणार आहे. त्याला जेवढं तुम्ही प्रेम द्याल तो त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्हाला देतो, आणि त्याच्यावर तुम्ही भांडाल तर तो त्याच्या पुढचं भांडतो. आणि तो कुणालाही लगेच बोलणार आहे. जो मग त्याच्याबरोबर गोड बोलतो का नाही त्याला तो लगेच ऍक्सेप्ट करणारा सुद्धा आहे. बरं, आता शोकडे येऊयात आपण. शोची संकल्पना आपण पाहिली, 12 ग्रामीण भागातील मुलं त्यांनी निवडलेत. एक प्रकारची ग्रामीण भागातली संस्कृती, तिथला वेगळ्या प्रकारचे म्हणजे काही वेगळे घटक असतील तर ते संपूर्ण महाराष्ट्रभर दाखवण्याचा प्रयत्न या शो मार्फत केलाय. आणि सिटीमधल्या पण मुली आहेत त्यांचं पण म्हणजे कशा पद्धतीनं बोलवणं वगैरे चालणं, तर कशा पद्धतीनं पाहताय आपण शोकडे? आतापर्यंत आम्ही TV बऱ्याच वेळा पाहिलाय, म्हणजे बरेच वर्ष TV पाहतोय आपण की कार्यक्रमात आपल्याला नेहमी चांगलं घर, चांगल्या स्त्रिया, चांगले पुरुष, ऑफिसवाले पुरुष बघायची सवय. पण या झी मराठीनं पहिला कार्यक्रम असा काढला की गावातल्या मुलांना, म्हणजे अगदी पहिला त्यांनी जाऊबाई गावात हा कार्यक्रम काढला. त्या कार्यक्रमामुळं शहरातल्या लोकांना गावाचं कल्चर, संस्कृती सगळी कळाली. आणि ते जे लोकांना आत्तापर्यंत अपेक्षित होतं, पाहिजे होतं, ते त्यांना त्या लोकांना संपूर्ण गावाला आणि शहराला बी मिळालं. आता हा प्रयत्न त्यांचा गावाला बी शहर दिसलं पाहिजे, गावातल्या मुलांना बी शहराचा अनुभव झाला पाहिजे, शहरातली चॅलेंजेस कळली पाहिजेत, जीवन जगताना आपण इतक्या उंचीपर्यंत जाऊ शकतो हे बी लोकांना कळालं पाहिजे. आणि सामान्य लोकांना जे झी TV नं एवढं म्हणजे प्रेम दिलंय, त्यांना TV झळकण्याची संधी दिली किंवा शहरी जीवन अनुभवाची संधी दिली, ते त्यांच्याबद्दल खरंच आभार आहे. दादा, आता झी मराठीने एक मोठा कार्यक्रम आज लोहार तुमच्या गावामध्ये भरवलेला आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? झी मराठी टीमकडून पहिल्यांदा जेव्हा मला फोन आला की आपण असं गावात कार्यक्रम घ्यायचा आहे, तर त्यावेळेला आम्ही शॉक झालो की म्हणलं आता कार्यक्रम तर चालू आहे ऑलरेडी, नाही मग गावात करते म्हणजे अथर्वचं प्रमोशन, अथर्वची माहिती, गावचं रिॲक्शन आणि बैलगाडा संदर्भात जी माहिती आम्हाला कलेक्ट करायची. तर ज्यावेळेला त्यांचा फोन आला त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं की नक्कीच कार्यक्रम करू. आणि पण तेव्हापासून त्या टीम, नियोजन, गावातील लोकांच्या चर्चा, त्याचे प्रोमो पाहून आता वातावरण इतकं हाय लेवल झालं आहे की काय बोलायला नको. आणि माझ्या मुलासाठी कार्यक्रम होणार आहे आणि तो संपूर्ण बैलगाडी क्षेत्राला डेडिकेट असणार आहे, हे खूप खरंच मोठी गोष्ट आहे. किती इच्छा होती अशी, म्हणजे इच्छा असते? आज माझ्या मनाला गाव सगळं एक असं एक चांगला व्यक्ती म्हणून त्याच्याकडे बघते की ह्या मुलानं शून्यातून काहीतरी करून दाखवलं. बरं, त्याच्यामुळे अख्ख्या गावचा त्या मुलाकडे दृष्टिकोन बघण्याचा वेगळा आहे. आणि आज संपूर्ण गाव माझ्या मुलाला पाहणार आहे, याच्यासारखा आनंद माझ्या जीवनात नाही आज. ॲज अ वडील म्हणून जी गोष्ट कोणती अथर्वला तुम्ही समोरासमोर बोलला नसाल, पण आता या व्हिडिओच्या मार्फत, मुलाखतीच्या मार्फत बोलवू शकत असेल, कारण मला वाटतं अथर्व बैलगाडी क्षेत्रात आहे, तो पण आपला सबस्क्रायबर 100% असणार, काय बोलावं असं वाटतं? अथर्व ॲक्च्युली ह्या गोष्टी सांगायला नाहीत पाहिजे. ज्या वेळेला अथर्व वाहवत जायचा, म्हणजे वाईट मार्ग असं म्हणणार नाही, पण चांगल्या गोष्टी ऐकायचं नाही, तर त्यावेळेला मी त्याला भरपूर वेळा मारलेलं आहे. अगदी चावडी नेऊन पण मारलेलं आहे, घरी पण मारलेलं आहे. पण मारण्यामागचा उद्देश माझा होता की त्यांनी काहीतरी सुधारावं, चांगलं करून दाखवा. तर ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला खरं बोलायची त्याच्याशी संधी भेटली, तर त्याला मी एवढं सांगेन की बाबा तुझ्या चांगल्यासाठी आम्ही तुझ्यावर
रागानं का होईना पण तिथे प्रेमातलाच तो मार होता. मारणं आमचा हा उद्देश तुला नव्हता, तुला तुझं का कळाव्यात हा उद्देश आमचा होता. म्हणजे एक प्रकारचे बापाचं काळीज म्हणजे हे होतं. एक बाप म्हणून जेव्हा मुलं मला लोक सांगायचे की तुमचा अथर्वण इकडे असं दिसला तर तसं करतोय असं करतोय, माझ्या मनाला खूप वाईट वाटायचं. त्याच्यामुळं मी त्याच्यावर हात उचलणे वगैरे प्रकार व्हायचा. तर त्याला मी सांगू इच्छितो की बाबा तुझ्या चांगल्यासाठी आम्ही तो प्रयत्न केला की तुला सुधारण्यासाठी प्रयत्न केला, तुला मारायचा. पण तसं एक बापाच्या काळात असं कधी नसतं की आपल्या मुलाला कुणी वाईट म्हणावं म्हणून. आता शेवटचा प्रश्न विचारतो, त्याला शोसाठी काय शुभेच्छा द्याल आणि काय सांगाल त्याबद्दल, कारण आता शो सुरूच होईल जस्ट, काय त्याबद्दल काय सांगाल? त्याला शोसाठी माझ्या शुभेच्छा आहेत. त्याला म्हणावं तू मनापासून खेळ, बाकी आम्ही इकडे खंबीर आहोत काय लागलं तर मदत करायला. आणि तुझ्यासाठी आमच्या खूप शुभेच्छा आहेत. आणि तू बैलगाडी क्षेत्राला आणि आपल्या साताऱ्याला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेव आणि आपल्या लोहारे गावाला, हीच अपेक्षा. धन्यवाद. मित्रांनो, अथर्वच्या आई आहेत आपल्या समेत. काकी नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा परिचय द्या तुमचं. माझं नाव रेश्मा राजेंद्र जगताप. बर, काय सांगाल? प्रत्येक आईचं स्वप्न असतं आपला मुलानं काहीतरी नाव करावं, कुठल्याही क्षेत्रात असं, बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांना नाव केलेलंच, परंतु आता TV वर आपल्याला पाहताना मिळतोय, काय सांगाल? अथर्व लहानपणापासूनच असा म्हणजे आगाऊ, म्हणजे असा कडकडी, त्याच्यामुळं त्याची लई अशी काळजी वाटायची मला की म्हणजे असं शाळेत पण जास्त जाणं नाही, शाळेत गेला तरी बैलांकडे जाणं, असं त्याचं चालू असायचं. त्यामुळं त्याचं मला असं सारखी काळजी वाटायची. तो काय करतोय काय नाही, सारखी काळजी असं. आणि स्वभावाबद्दल काय सांगाल? कसा आहे स्वभाव? काय अथर्वचा स्वभाव रागीट आहे, पण हळवा पण आहे तेवढाच. असा बोलताना फटकन बोलल एखाद्याला, पण नंतर परत 10 मिनिटांनी परत हाक मारेल, असा त्याचा स्वभाव आहे. शो मध्ये ज्यावेळेस सिलेक्शन झालं, आता TV वर दिसतोय, आपल्याला काय सांगाल त्याबद्दल? कसं वाटतंय आता? खूप छान वाटलं मला अथर्वला TV वरती बघून. आणि माझा मुलगा TV वरती दिसतोय हे बघितल्यावर मला खूप खूप आनंद झाला. एवढा आनंद झाला की मी सांगू शकत नाही, एवढा मला आनंद झाला. कशी चर्चा होते? सर्व पाहुणे मंडळी झाली, परत गावकरी झाले, मित्रमंडळी झाली, सर्व अथर्वची काय काय चर्चा होते? हो ना, म्हणजे बाहेर गेलं, घराच्या बाहेर गेलं की सुरुवात होती ना, म्हणजे बायकांची, माणसांची, की मुलगा आता मोठा झाला तुझा, असं तसं असे बोलतात. पाहुण्यांचे पण फोन येतात, पोरानं तुझ्या नाव कमवलं, असं तसं. अशी इच्छा होती का तुमची की केव्हा तरी अथर्वनं नाव करावं तुमचं? आणि एक प्रकारे बैलगाडी क्षेत्राला काका म्हणाले तसं काका जास्त इंटरेस्टेड वाटत नाही बैलगाडी, म्हणजे ते लाईव्हला पाहतात. कसं काय, म्हणजे कसं पाहत होतं? म्हणजे त्यावेळेस बैलगाडी क्षेत्रात चांगलं ड्रायव्हर म्हणून नाव केलेलं, पण सुरुवातीला विरोध होती घरातून. हो, आम्हाला भीती वाटायची. हो, शेवट ते मुख्य जनावर आहे, त्याला मारलं काय केलं तर ते म्हणजे पळणारच ना, मारणारच ना, परत भीती वाटायची आम्हाला. म्हणून आम्ही सगळी सांगायचो त्याला की नको जात जाऊ बैलांकडं, शर्यतीला नको जात जाऊ. आम्ही झोपतच असायचो तेव्हाच तो मैदानावरती पोचलेला असायचा. ते अथर्व सुरुवातीच्या काळामध्ये खूप रागीट होता, काय होता, तरी त्याच्या स्वभावावर नियंत्रण आणण्यास तुम्ही घरच्यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले म्हणावं लागेल? म्हणजे एक प्रकारे शांत येण्यासाठी, शांत येण्यासाठी मी भरपूर त्यासाठी काय केलं. अगदी ब्राह्मण, देवऋषी सगळं मी केले त्यासाठी. होम केलेत कितीतरी पैसा मी त्यासाठी घालवला. आणि घरात माहीत नसताना, ह्यांना माहीत नसताना मी म्हणजे हे कामावरती गेले की मी जायची की कुठून तरी सुधरेल तो, शांत येईल असं वाटायचं मला. झालं का? शांत झालं का? नाही, शांत तर नाही झाला, पण असं वाटतंय की कुठेतरी तो मोठा झालाय असं वाटतं. 100% मोठा झालाय. आणि आज गावामध्ये, लोहार गावामध्ये एंट्री केल्यावर त्याचे फ्लेक्स लागलेत संपूर्ण गावोगावी. आता कार्यक्रम आहे मोठा त्याचा, काय सांगाल? म्हणजे एक प्रकारे तुमची पण बरीचशी इच्छा असणार की आपल्या मुलांना नाव करावं. आज फ्लेक्स पाहताय संपूर्ण गावभर. हो, आणि वाई तालुक्यामध्ये पण फ्लेक्स लागलेत मेन म्हणजे.
बाहेर गेलं फ्लेक्स पाहिले ते खूप मन भरून येते असं माझं, की आतापर्यंत कधीच असं त्याच्याबद्दल मी चांगलं असं बघितलं नाही, कधीच नाही. कारण बाहेर गेलं की लोक अशी म्हणायची असा करतो तसा करतो, म्हणजे त्याच्याबद्दल मला सगळं असे वाईटच बोलून घ्यायची सवय होती. पण आता नाही असं वाटत. हळवं मन आहे मित्रांनो, आईचं मन आहे आणि एक प्रकारे आपल्या मुलाचं चांगलं व्हावं हे प्रत्येक आईला वाटत असतं. आणि संपूर्ण म्हणजे टीकाकार झाले, कोण बोलणारे झाले सगळ्यांवर, म्हणजे अथर्वनं त्याच्या हिमतीच्या जोरावर त्याने दाखवून दिलं की आपण काय चीज आहे 100%. तरी आता शो मध्ये कसं पाहताय आता अथर्वचं, म्हणजे पुढचं भवितव्य कसं पाहताय आता? म्हणजे आत्ता सुरुवात झाली शोला, कशा पद्धतीने शो खेळेल असं वाटतंय? कारण सर्वात जवळून पाहिलेला अथर्वला व्यक्ती म्हणजे आई, म्हणजे तुम्ही काय सांगाल, कसं पाहताय आता? अथर्व शो खेळेल चांगला असं वाटतंय मला. हा, आणि 100% जिंकेल असं वाटतंय का आता? हो, वाटतंय जिंकेल. अथर्वला काय, कारण तो त्याने एखादं जर काम हातात घेतलं ना तर तो करतोच 100% करतो. त्यामुळे मला त्रास वाटतंय की तो होईल. हे अथर्वला आता 3-4 महिने पाहायला मिळणार नाही तुम्हाला, घरी नसणार आहे, तो मुंबईमध्ये असणार आहे शो मध्ये. अथर्वला काय सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून? अथर्वला मी एवढंच सांगेन की नीट राहा, म्हणजे सगळ्यांशी मिळवून घे, नीट राहा असं सांगेन. आणि एक प्रकारे आत्ता प्लॅटफॉर्म मिळालाय त्याला, एक म्हणजे TV सिरियलमध्ये आत्ता त्याला एक रोल मिळालाय आत्ता. तर एक प्रकारे पुढं भवितव्य म्हणजे कुठं कलाकार म्हणून वगैरे पाहताय का? म्हणजे पिक्चरमध्ये काम करणं किंवा वेब सिरीजमध्ये काम करणं, मोठ्या मोठ्या पडद्यावरती काम करणं, काय सांगाल, पाहताय का असं? म्हणजे इच्छा आहे का तुमची? हो, माझी भरपूर इच्छा आहे. हां, की त्याने त्या क्षेत्रात पुढे जावं अशी माझी, आणि त्याची पण आवड निर्माण होईल अशी 100%. हां, 100% आवड निर्माण होईल. चालतंय मित्रांनो, हे होत्या अथर्वच्या आई. धन्यवाद. आपल्या वैद्यच्या काकी आहेत आपल्या समोर. काकी नमस्कार. काय सांगाल, आज समोरासमोर अथर्व पाहणारा तुम्ही आज TV मध्ये पाहताय, काय आनंद आहे आज? आज खूप आनंद होतोय की अथर्वला रोज आम्ही सगळे बोलत होते, तोच अथर्व आज त्याच्यासाठी सगळी माणसं जमा झाल्यात आणि त्याचे फ्लेक्स वगैरे लागलेत. आज हे सगळं बघून कार्यक्रम इथे त्याच्यासाठी आज खूप मोठा कार्यक्रम आहे, ते पाहून आम्हाला आज खूप आनंद होतो. मन भारावून आलंय का एकदम? मन भारावून आले की त्याचाच आज सगळीकडे त्यानं नाव केलंय, पूर्ण महाराष्ट्रात त्याचंच नाव घेतलं जाते, त्यामुळे खूप छान वाटतंय. किती इच्छा होती की बाबा अथर्वनं काहीतरी करावं, आपल्या घराचं नाव मोठं करावं? अथर्वनं वाटत होतं, सगळ्यांनाच घरात वाटत होतं की अथर्वनं काहीतरी करून दाखवावं. सगळ्यांची इच्छा होती शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवावं, पण ते त्याला नाही जमलं. पण त्यानं दुसऱ्या क्षेत्रात पण खूप मोठं नाव करून दाखवलं आणि त्यासाठी सगळे घरातले पण खूप छान, आणि एक प्रकारे चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय. भविष्यामध्ये पिक्चरमध्ये वगैरे संधी मिळाल्यास तर कसं घरातला प्रोत्साहन असेल का? हो, नक्कीच. तर तो या क्षेत्रात गेलाय म्हटल्यावरती त्याला पुढं जर तो प्लॅटफॉर्म मिळाला तर आम्हाला खूपच आवडेल आणि तो हा प्लॅटफॉर्म मिळवेल याची आम्हाला नक्कीच गॅरंटी आहे. शो बद्दल काय सांगाल? शो मध्ये गेलाय आता, त्याला काय सांगाल? शो मध्ये आता तो गेलाय, त्यानं इथून मागं जसं काम केलंय तसं इथून पुढेही छान काम करावं आणि हा शो मध्ये हा जिंकावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. बरं, एक सध्या व्हायरल होते इंस्टाग्रामवर पोस्ट, म्हणजे अनुश्री माने जे रील स्टार आहेत त्यांच्यासोबत एक कॉम्बिनेशन व्हिडिओ करायचा होता, तर काय सांगाल त्याबद्दल? म्हणजे तो ती रील त्याची खूप छानच गाजली. त्यानं छान, म्हणजे त्यानं त्याच्या भाषेत खूप छान तिला समजवलं की मला तुझ्यासाठी वेळ मिळाला नाही तर आपण बैलांच्या तिथं बसून थोडा वेळ हे करू. आणि ती रील मला वाटतं 1.5 मिलियन म्हणजे 15 लाख जणांनी आम्ही रोज युट्यूबवरती बघतो, सगळीकडे इन्स्टाला पण बघतो, त्याच्याच रील्स खूप लोक बघतायत, ते बघूनच आम्हाला खूप आनंद होतो. आणि असे सगळ्यांनीच, सगळ्या महाराष्ट्राने त्याला साथ द्यावी, शेवटपर्यंत शोला त्याची साथ सगळं महाराष्ट्राची असावी अशी सगळं. आता या शोची संकल्पना आहेत 12 मुली आहेत, ते पण शहरातले आहेत, 12 मुलं आहेत ते ग्रामीण भागातले. तर कसं काय अथर्व वाटते का एखादी सून करून आणेल तिथली एखादी? नाही, मला तर नाही वाटत, कारण मुलींच्या बाबतीत तो थोडा हे आहे, त्यामुळं मला नाही वाटत की तो तिथल्या त्या मुलींच्या बाबतीत
तरी तसं काय वागेल म्हणून. बर तरी आत्ता सध्या संपूर्ण गावामध्ये चर्चा सुरू आहे अथर्वची, फ्लेक्स लागले तेवढे, काय अभिमान आहे ॲज अ काकी म्हणून, काय अभिमान आहे? काकी म्हणून खूप छान म्हणजे आनंद वाटतो हा. की त्याच्या आज गावात पूर्ण फ्लेक्स लागलेत. प्रत्येकाच्या स्टेटसला, प्रत्येकानं त्याच्या प्रोफाईलला सुद्धा त्याचाच फोटो आहे. सगळेजण बाहेर गेले की पहिले त्याच्याबद्दलच आता विचारायला लागले की काय अथर्व, काय होता अथर्व आणि आत्ता काय झालंय. तेव्हाचा अथर्व आणि आत्ताचा अथर्व खूप मोठा फरक आहे त्याच्यामध्ये. आणि अजून डेव्हलपमेंट 100% होणार. आता तर सुरुवात झाली. आत्ताची तर सुरुवात आहे, पण यापुढे तो खूप मोठी डेव्हलपमेंट करेल अशी आशा आहे. धन्यवाद काकी.